Good morning, friends. I am Swati. Welcome you to my channel. Today we are going to start our fifth activity, and our fifth activity is related words. This is very important activity which is asked for 2 marks in board exam. 2 मार्कांसाठी ही activity बोर्डाच्या एक्झाम मध्ये विचारलेली असते. What is related words? Related words means what? संबंधित शब्द. एक शब्द दिला असेल, बघा परीक्षेमध्ये काय असेल, एक शब्द दिला असेल आणि त्याच्या रिलेटेड एक वर्ड पण दिला असेल तिथे. तर तो वर्ड जर ॲडजेक्टिव्ह असेल तर आपल्याला पूर्ण ॲडजेक्टिव्ह लिहायचे आहेत. तो जर वर्ड व्हर्ब असेल तर पूर्ण व्हर्ब लिहायचे आहेत आणि तो जर जो वर्ड दिला आहे तो नाउन असेल तर आपल्याला सगळे नाउनच लिहायचे आहेत. बघा हा क्वेश्चन कसा विचारलेला असतो परीक्षेमध्ये. राईट द रिलेटेड वर्ड ॲज शोन इन द एक्झाम्पल. राईट द रिलेटेड वर्ड. वी हॅव टू राईट रिलेटेड वर्ड ॲज शोन इन द एक्झाम्पल. जसा हा आता इकडे बघा, दिस इज टॉपिक, दिस इज वर्ड टॉपिक, दिस इज अ वॉटर. हा काय आहे, वॉटर आहे. अँड दिस इज अ टॉपिक अँड दिस इज अ रिलेटेड वर्ड. व्हॉट इज अ रिलेटेड वर्ड. याच्या संबंधित हा वर्ड दिलेला आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू आयडेंटिफाय व्हॉट इज द वर्ड इज दॅट. म्हणजे हा वर्ड काय आहे आपल्याला हे पहिले ओळखावं लागेल. इज दॅट व्हर्ब, इज दॅट ॲडजेक्टिव्ह और इज दॅट नाउन. तो व्हर्ब आहे, नाउन आहे की ॲडजेक्टिव्ह आहे हे पहिल्यांदा आपल्याला पाहावं लागेल. तर काय आहे हॉट इज व्हॉट. काय आहे हॉट. हॉट इज अन ॲडजेक्टिव्ह. हॉट इज अन ॲडजेक्टिव्ह. what is the definition of adjective? Adjective is a verb that describes a noun. It is called adjective. म्हणजे ॲडजेक्टिव्ह काय करतो, नाउनला डिस्क्राईब करतो, त्याची जास्तीत जास्त माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे सांगतो आपल्याला. तर दॅट इज ॲडजेक्टिव्ह. आता बघा वॉटर कसा असतो, हॉट असतो. पुन्हा कसा असतो, जर आपल्याला ॲडजेक्टिव्ह वॉटर बद्दल ॲडजेक्टिव्ह लिहायचे आहेत आपल्याला इथे. आता वी हॅव टू कम्प्लीट ऑल 4 ॲडजेक्टिव्हज हिअर. तर वॉटर कसा असतो, वॉटर इज प्युअर, वॉटर इज कोल्ड, वॉटर इज क्लीन. क्लीन पण असतो की नाही वॉटर. अँड वॉटर इज डर्टी ऑल्सो. कधी कधी डर्टी पण असतो. तर आपल्याला ते ॲडजेक्टिव्ह लिहायचे. कधी कधी चिल्ड असतो, वॉटर इज चिल्ड. तुम्ही आपण एखाद्या हॉटेलमध्ये किंवा जातो तेव्हा काय म्हणतो, प्लीज गिव्ह मी चिल्ड वॉटर बॉटल. चिल्ड वॉटर बॉटल द्या म्हणतो. तर दॅट इज ऑल्सो वन टाईप ऑफ ॲडजेक्टिव्ह. तर असे आपल्याला इथे काय लिहायचे आहे, वी हॅव टू राईट हिअर ॲडजेक्टिव्स. तर आता मी काय लिहू इथे, क्लीन. वॉटर कसा असतो, क्लीन. पुन्हा डर्टी कसा असतो, डर्टी पण असतो. अगेन प्युअर, प्युअर वॉटर असतो की नाही, प्युअर. अगेन डर्टी, क्लीन, हॉट, कोल्ड. वॉटर कसा असतो पुन्हा, कोल्ड पण असतो. कसा असतो, कोल्ड असतो, चिल्ड असतो, कूल असतो. काय पण लिहू शकता तुम्ही, कोल्ड, चिल्ड, कूल. थंडगार असतो पाणी. बॉइल्ड वॉटर असतो, बॉइल्ड वॉटर असतो नाही, उकडलेलं पाणी म्हणतो आपण त्याला. तर ते काय झाले, ऑल दीज आर ॲडजेक्टिव्स. ऑल दीज आर ॲडजेक्टिव्स रिलेटेड टू दिस वर्ड. म्हणजे आपल्याला या वर्ड सोबत हे जे रिलेटेड आहेत हे सगळे काय आहे, दीज आर द ॲडजेक्टिव्ह. लाईक दिस वी हॅव टू कम्प्लीट दिस ॲक्टिव्हिटी. अशा प्रकारे आपल्याला ही ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करायची आहे. नाउ लुक ॲट दिस एक्झाम्पल. दिस एक्झाम्पल वॉज आस्क्ड इन मार्च 2025. 2025 मध्ये हा प्रश्न विचारलेला होता. दिस इज अ गार्डन. गार्डन इज अ टॉपिक. गार्डन इज अ टॉपिक. अँड व्हॉट इज द रिलेटेड वर्ड. द रिलेटेड वर्ड इज ब्युटिफुल. हा काय आहे, ब्युटिफुल. दिस इज अ रिलेटेड वर्ड्स रिटन हिअर. इथं लिहिलेलं आहे. तर व्हॉट इज ब्युटिफुल. ब्युटिफुल इज अन ॲडजेक्टिव्ह. ब्युटिफुल इज अन ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह आहे ब्युटिफुल, म्हणजे गार्डन बद्दल जास्त माहिती सांगत आहे ब्युटिफुल. तर आपल्याला आता नाव वी हॅव टू राईट ऑल ॲडजेक्टिव्हज हिअर. आपल्याला इथे काय लिहायचे आहेत, पूर्ण ॲडजेक्टिव्हच लिहायचे आहेत. आता मला सांगा गार्डन कसा असतो. गार्डन कसा असतो, कसा असतो गार्डन. आपण गार्डन मध्ये नेहमी जातो. तर गार्डन कसा असतो, आपल्याला कसा दिसतो गार्डन बद्दल जर आपल्याला जास्त माहिती सांगायची असेल तर. गार्डन कधी कधी कसा असतो, बिग असतो. सम गार्डन्स आर बिग, सम गार्डन्स आर स्मॉल, सम गार्डन्स आर व्हेरी डर्टी, सम गार्डन्स आर व्हेरी क्लीन. काय क्लीन असतात, सम गार्डन्स आर क्लीन. अँड सम व्हेन वी गो टू गार्डन वी फील व्हेरी फ्रेश. आपण काय करतो, फ्रेश फील करतो. तिथे काय असते, पुन्हा ग्रीनरी असते नाही, ग्रीन ग्रीन असतात सगळे, ग्रीनरी असते. तर आपण आपल्याला दीज आर द ॲडजेक्टिव्ह. आपल्याला ते ॲडजेक्टिव्ह लिहायचे. आता जसं बघा ब्युटिफुल आहे. आता इथं काय लिहिणार मी, बिग. बिग असतो गार्डन. कधी कधी कोणता असतो, कसा असतो, स्मॉल असतो. कधी असतो क्लीन असतो, कधी गार्डन खूप क्लीन असतो. अँड कधी
समटाईम डर्टी पण असतो की नाही. कोणता गार्डन डेव्हलप्ड असतो, खूप डेव्हलप्ड असतो तो, खूप सारे टॉईज वगैरे असतात, तर डेव्हलप पण लिहू शकता तुम्ही. पुन्हा आपण काय लिहू शकतो इथे, क्लीन, स्मॉल, बिग. अगेन डर्टी पण असते, सम गार्डन्स आर व्हेरी डर्टी, असतात की नाही, डर्टी पण असतात. लाईक दिस वी हॅव टू कम्प्लीट दिस ऍक्टिव्हिटी. अशा प्रकारे आपल्याला ही ऍक्टिव्हिटी काय करायची आहे, कम्प्लीट करायची. इफ देर इज अ ऍडजेक्टिव्ह, सो वी हॅव टू राईट ऑल ऍडजेक्टिव्ह हिअर. नाव आय राईट सम अनदर वर्ड. आता मी दुसरे वर्ड्स लिहिते बघा. इफ आय राईट हिअर स्कूल, इफ आय राईट हिअर स्कूल, जर मी इथे स्कूल लिहिलं, इफ आय राईट हिअर स्कूल अँड आय राईट हिअर टीचर, मी इथे काय लिहिलं, टीचर लिहिलं. टीचर लिहिलं मी इथे. तर व्हॉट इज टीचर, प्लीज टेल मी व्हॉट इज टीचर. काय आहे टीचर? इज दॅट नाउन, इज दॅट वर्ब और इज दॅट ऍडजेक्टिव्ह? काय आहे, प्लीज टेल मी. टीचर इज अ नाउन, टीचर इज अ नाउन. काय आहे तो, नाउन आहे. तर आपल्याला वी हॅव टू राईट ऑल नाउन्स हिअर. आपल्याला ते इथं काय लिहावं लागेल, सगळे नाउन लिहावे लागेल. स्कूलमध्ये काय काय असतात सांगा, प्लीज टेल मी. व्हॉट्स आर इन स्कूल, काय काय असतात. देर आर सो मेनी थिंग्स इन स्कूल. काय काय असतो, टीचर असतात, पुन्हा काय असतात, स्टुडंट्स असतात, स्टुडंट. अगेन गार्डन असते का, गार्डन असतो स्कूलमध्ये. अगेन ग्राउंड असतो, देर इज ग्राउंड. पुन्हा काय असतो, लायब्ररी असते. अगेन पिऊन असतो, हेडमास्टर असतो की नाही. तर आपल्याला हे नाउन लिहायचे तिथे. वी हॅव टू राईट हिअर नाउन, बिकॉज देर इज नाउन. तिथे नाउन होता म्हणून आपण इथे काय लिहिलं, नाउन लिहिलो. If here is noun, we have to write all nouns. If here is adjective, we have to write adjective. If here is verb, we have to write verbs. So like this we have to complete this activity. Now I change this word also. If you, जर तुम्ही हे लिहिलं नसेल तर बुक मध्ये पटकन लिहून घ्या. जर आता मी इथे बर्ड लिहिलं बघा, I write here bird. Bird लिहिलं and here is fly. Fly. What is fly? What is fly? Tell me. काय आहे fly? Fly is it verb? Is it noun or is it adjective? काय आहे? Fly is a action. Fly is a action word. Fly is a action word. So we have to write all action words. Action words means verb. आपल्याला काय लिहायचे? We have to write their verbs. Fly is a action word ना. Fly म्हणजे उडणे. Fly म्हणजे उडणे. So we have to write all verbs here. आपल्याला पूर्ण इथे काय लिहावे लागतील? Verb लिहावे लागतील related to bird. Birdच्या रिलेटेड. तर आता मला सांगा काय काय करतो bird? What is the action means what are the actions? हा काय काय करतो, कोणत्या कोणत्या कृती करतो, क्रिया करतो बर्ड. फ्लाय करतो, पुन्हा चर्प करतो, चिवचिव करतो की नाही बर्ड, काय करतो, चर्प करतो. अगेन नेस्ट बिल्ड करतो, बिल्ड, बर्ड्स बिल्ड देअर नेस्ट. करतात काय, बिल्ड करतात, आपले ते घरटे बांधतात, बिल्ड करतात. अगेन पुन्हा काय करतात, काय करतात, चर्प करतात, बिल्ड करतात, फ्लाय करतात, पुन्हा इट खातात ते. अगेन सम वर्ड्स सिंग अ सॉन्ग, काही वर्ड्स कोयल आहे जसं ते काय करते, सिंग गाणं म्हणते की नाही, सिंग अ सॉन्ग. किंवा काय करते, पुन्हा वर्ड आपण दुसरा पण लिहू शकतो, काय करतो, कलेक्ट करतो, काय करतो, कलेक्ट करतो. आपण इथे कलेक्ट पण लिहू शकतो, कलेक्ट, आपला चारा कलेक्ट करतो की नाही, कलेक्ट करतो.
तर अशा प्रकारे लाईक दिस वी हॅव टू कम्प्लीट दिस ॲक्टिव्हिटी. म्हणजे आपल्याला या ॲक्टिव्हिटीमध्ये एकच गोष्ट समजायची आहे की इफ देर इज अ व्हर्ब वी हॅव टू राईट ऑल व्हर्ब्स, इफ देर इज अ नाउन वी हॅव टू राईट नाउन, अँड इफ देर इज ॲडजेक्टिव्ह वी हॅव टू राईट ऑल adjectives. This is very this is very important activity. This is a very important activity. So we have to complete this like म्हणजे आपल्याला अशा प्रकारे ही काय करायची आहे, कंप्लीट करायची आहे. यू हॅव टू राईट दिस इन युअर नोटबुक. तुम्हाला हे नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे आणि एखादा असंच टॉपिक घ्यायचा आणि ॲडजेक्टिव्ह व्हर्ब किंवा नाउन असं रिलेटेड वर्ड्स बनवून पाहायचे. This is very important activity. So you have to share this activity to your friends. तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी काय करायची आहे, शेअर करायची आहे. अँड लाईक you have to like this video and you have to subscribe also. सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही, कारण सबस्क्राईब केल्याने काय होते की बघा, जसं तुम्ही सबस्क्राईब केलं तर जसं आपण दुसरी ॲक्टिव्हिटी टाकतो किंवा दुसरा व्हिडिओ टाकतो तर ती तुम्हाला पटकन क्लिक होऊन जाते की आता ॲक्टिव्हिटी आलेली आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.